नमस्कार. कृषी सन्मानच्या या कॉन्क्लेव्हमध्ये देखील आपलं स्वागत आहे. सुरुवातीपासून आपण बघतो की शेती ही हवामानावर अवलंबून असते, शेतकऱ्याच्या मेहनतीवर अवलंबून असते, सरकारच्या ध्येय धोरणांवर अवलंबून असते आणि सरकारी जे शासन असतं, जे शासनाचं जे काही धोरण असतं त्याची अंमलबजावणी किती होते यावर अवलंबून असतं. पण मुळात सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे हवामान. या हवामानाच्या दृष्टीने आज आपल्यासोबत आपल्याला महत्त्वाचे पाहुणे लाभलेले आहेत. डॉक्टर रामचंद्र साबळे साहेब, जे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत. विशेषतः ते वयाच्या 75व्या वर्षात आहेत आणि अजूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे. त्याबद्दल त्यांचा विशेष आभार आपण मानले पाहिजेत. कारण माणूस रिटायर झाला सर्वसाधारणपणे की लोक विचार करतात की अरे कशाला शिकायला पाहिजे, पण त्यांनी हे सगळं शिकलं आहे कारण त्यांच्या आवडीपोटी आणि मुळात सामाजिक जाणीवेपोटी, कारण त्याचा ते आपल्याला उपयोग करून देतात. साबळे साहेब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर विविध हवामान विषयांवर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे. अल्प काळातलं असेल हवामान अंदाज किंवा मध्य असेल, दीर्घकालीन असेल, या सगळ्या पद्धतीचे ते अंदाज देतात आणि ते तंतोतंत शास्त्रीयदृष्ट्या अवलंबून असल्यामुळे खरे देखील झालेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी देखील हे कार्य अविरतपणे चालू ठेवलेलं आहे. साबळे साहेब, मी तुमच्यापासून सुरुवात करतोच आहे. मुळात कोण बदललं आहे, निसर्ग की मानव? मुळात मानव बदलला आहे आणि त्यांनी निसर्ग बदलवला आहे, अशी ही खरी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती साधारणपणे 200 वर्षापासून सुरू झाली. म्हणजे जेव्हा इंडस्ट्रीयल रेव्होल्यूशन सुरू झालं त्यावेळेपासून ही परिस्थिती सुरू झाली. त्यात भरमसाठ पुन्हा वेगाने वाढ होत गेली. मग कोळशाचं इंजिन सुरुवातीला रेल्वेचं आलं असेल, त्यानंतर नंतर पेट्रोल डिझेलवरच्या गाड्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या असतील आणि मग त्यापासून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड, अगर कारखान्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारे धुराचे लोट, यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सामावला जातो आहे. आणि त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे त्यानंतर शोध लागला 1913 सालच्या दरम्यान, तो युरिया आणि अमोनिया या खतांचा. अमोनियम सल्फेट, युरिया याचा वापर वाढला आणि नायट्रस ऑक्साईड हा हवेमध्ये मोठ्या प्रमाणात साचू लागला. तिसरा प्रकार झाला तो म्हणजे मिथेन गॅसचा. मिथेन गॅसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पॅडी फील्ड्समधनं किंवा भाताच्या शेतीमधनं बाहेर पडायला लागलं, मोठ्या प्रमाणात जनावरांच्या रवंतेमधनं बाहेर पडतो आहे. AC या ज्या गाड्या असतील, AC रूम्स असतील, ACचे सगळे हॉटेल्स असतील, आणि कुठे त्यातूनही बाहेर पडणारा हा मोठ्या प्रमाणातला हे आहे, हवा प्रदूषित करणारे हे मिथेन हा गॅस आहे. एकूणच ह्या 3 गॅसलाच ग्रीन हाऊस गॅसेस असं नाव साधारणपणे 2007-2008च्या दरम्यान अमेरिकेचे जे उपराष्ट्रपती होते ते देखील शास्त्रज्ञ होते, अल्गोर. आणि अल्गोर यांनी मग त्याला हे नाव दिलं आणि त्यामुळे तापमान वाढू लागलं. जे नॉर्मल तापमान पृथ्वीचा वातावरणाचं आहे त्यात वाढ होऊ लागली, म्हणून तापमान वाढ आणि त्या अनुषंगाने हवामान बदल ही संज्ञा त्यांनी वापरली आणि त्या प्रत्यार्थ त्यांचा जगभरात मोठा सन्मान झाला. तिथून पुढं मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं. परंतु त्यापूर्वीही साधारणपणे 1975च्या दरम्यान अमेरिकेमध्ये याच्यावर संशोधन सुरू होतं. त्याचबरोबर पुन्हा 1988 साली जी काही जागतिक हवामान संघटना आहे त्यांनी देखील एक वेगवेगळ्या हे शास्त्रज्ञांचे ग्रुप तयार केले आणि त्याच्यावर काम सुरू झालं. कामामधनं एकच दिसून आलं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे. आता सुरुवातीला जेव्हा 0.03% कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये होता, आता तो 0.04% हवेमध्ये झाला आहे. मिथेन वाढला आहे, नायट्रस ऑक्साईड वाढला आहे. याचा परिणाम म्हणून आता 1.46 सेल्सिअस इतकं जागतिक तापमान वाढलं आहे. दुबईमध्ये जी आत्ता परिषद झाली त्याच्यामध्येच हे नुकतंच जाहीर केलं आणि त्यानंतर दुबईमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली पावसाची ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे, ऐकलेली आहे. एकूण हवामान बदलाच्या या संपूर्ण प्रक्रियेने काही ठिकाणी जोराचे पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी आणि बऱ्याच भागामध्ये दुष्काळी परिस्थिती
ही एक बाजू. दुसरी बाजू अशी आहे की हवामान बदलाच्या यानी सायक्लॉन्स मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. म्हणजे ज्याला सायक्लॉन्सची संख्या वाढली, दुष्काळी एक क्षेत्र वाढलं. आज काही शहरांमध्ये, उदाहरणार्थ अमेरिकेतल्या काही शहरांमध्ये हे तापमान जवळजवळ 56°C काही ठिकाणी नोंदलं गेलं आहे. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी प्यायच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यात. ही फार मोठी समस्या आहे. भविष्यकाळात 2040पर्यंत हे फार मोठं रुद्ररूप धारण करेल आणि प्यायच्या पाण्याच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. शेती क्षेत्रावरती याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. शेती क्षेत्रावरती परिणाम अशा दृष्टीने झालेला आहे की दुष्काळी वर्ष जर आपण पाहिली, 2012चा दुष्काळ असेल, 2015चा दुष्काळ असेल, 2018चा दुष्काळ असेल, 2023चा दुष्काळ असेल, दुष्काळांच्या वर्षांची संख्या वाढत चाललेली आहे. हे आपल्याला यातनं दिसतं. 2015च्या दुष्काळाच्या वेळेला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि आम्हाला बोलवलं होतं 2015ला. मी होतो, IMDचे लोक होते, त्याचबरोबर स्कायमेटचे लोक होते. प्रत्येकजण सांगत होते पाऊस चांगला आहे. त्याच दरम्यान 2004मध्ये मी मान्सून मॉडेलची निर्मिती केली. अमेरिकेमध्ये माझं खरं शिक्षण झालं ते मिशिगन स्टेट, कॅन्सास स्टेट, नेब्रास्का स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये. आणि तिथून मी 1989ला हा तिथला कोर्स पूर्ण करून आल्यानंतर इथं हाच विषय मी सर्व ॲग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये पहिल्यांदा सुरू झाला 1991ला. त्यावेळेपासून शिकवला. प्रॅक्टिकल देखील मी घेत असो वेधशाळेमध्ये पुण्याच्या. आणि सगळं काम करत असताना मला एकच लक्षात आलं की मान्सून मॉडेलची नवीन गरज आहे. IMDचे अंदाज जे येत आहेत त्यापेक्षा शेतकऱ्यांना उपयुक्त पडतील असे अंदाज लागणार आहेत. आणि म्हणून मी 2004मध्ये मान्सून मॉडेलची निर्मिती केली. हे एकमेव मॉडेल माझ्या नावावर पेटंट आहे त्याचं, भारतातलं, गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं. आणि ते लांब पल्ल्याचं स्थानिक ठिकाणचं अंदाज देणारं मॉडेल आहे. म्हणजे मुंबईला काय होईल, इतर ठिकाणी पुण्याला काय होईल, नागपूरला काय होईल, तिथला मिलीमीटरमध्ये पाऊस अंदाज काढणारं हे मॉडेल आहे. आणि मी त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगितलं, मुख्यमंत्री होते ते, की या 2015ला फार मोठा दुष्काळ आहे सर. त्यावेळेला ह्या दोन्ही दुसऱ्या संस्थांनी सांगितलं होतं की पाऊस चांगला आहे. मग मी त्यांना एवढंच म्हटलं की आपल्याला खूप सरकारला तयारी करावी लागेल, प्यायच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. ते म्हटले बघू आपण, तुम्ही म्हणताय 90% असेल म्हणा तुमचं, त्यांचं काहीतरी आहे बाबा 98, कोणाचं आहे 106. मी म्हटलं असं होणार नाही, दोघांचं समिंग करून होणार नाही. आणि ते त्यांना सांगितलं, पटलं त्यांना. पण नंतर मग मला मंत्रालयातनं एक फोन आला की परिस्थिती जेव्हा विदारक व्हायला लागली 2015मध्ये, लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले, तेव्हा मला एक मंत्रालयातनं फोन आला की तुम्ही आम्ही कॉल तुमचा रेकॉर्ड करतो आहे. आणि तो कॉल असा होता की आम्ही टँकरनी पाण्याच्या ऐवजी रेल्वेनी पाणी मिरजेवरनं लातूरला पोचवावं का, पुरवावं का, तशी तयारी करावी का. मी त्यांना त्याच वेळा सांगितलं जरूर तयारी करा, लागेल तो खर्च करा. पण पाण्या वाचून माणसं, काही ठिकाणी पाणी कमी पडलं म्हणून काही ठिकाणी प्रॉब्लेम्स फार मोठे सिरियस निर्माण होते राज्यामध्ये. तसं केलं गेलं. आणि त्यानंतर ही जी 2012चा दुष्काळ असेल, 15चा दुष्काळ असेल, 18चा दुष्काळ असेल, ही मी आधी वर्तवलेली वर्ष आहे. गेल्या वर्षाचं वर्ष देखील मी आधी वर्तवलं होतं की पाऊस कमी आहे, शेतकरी बंधूंनो सावधान, पेरण्या करताना चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका. ही विदारक परिस्थिती कशामुळे निर्माण झाली, हवामान हे तापमान वाढ, जागतिक तापमान वाढ आणि त्याच अनुषंगाने होणारा हवामान बदल. आता यावर्षी मी आत्ता कार्यक्रमाला येण्याच्या आधी देखील मला एक कोल्हापूरवरून फोन आला, शिरोळ याच्या कारखान्यावरनं, सर हे पाऊस कधी थांबणार आहे, कारण आता पाणी घुसेल वस्त्यांमध्ये अशी स्थिती आहे. तर आता याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांचं उत्तर देतो की बाबा पाऊस हा 2 दिवस कोल्हापूरला 10 मिलीमीटर 12 मिलीमीटर आहे, जादा अतिवृष्टीची शक्यता नाही, त्यामुळं धोका फारसा मोठा नाही आहे, चिंता करण्याचं फारसं कारण नाही. याच वेळेला नाशिकवरून निफाडे म्हणून शेतकरी आहेत, त्यांचा मला दुपारी फोन आला, सर धरणं भरलेली नाहीत, धरणं आमच्याकडची कोरडी आहेत, बाकी पिकांना पाणी मिळालेलं आहे, पण धरणांमध्ये पाणी नसेल तर आम्हाला द्राक्षबागा काढाव्या लागतील का, काय चिंतेत आहेत शेतकरी तुम्ही बघा. तेव्हा त्यांना मी सांगितलं आणि त्यांनी मला ह्यात आजच्या परिषदेत मी सांगितलं परिषदेला जातो आहे, यात उत्तर द्या म्हणून मला सांगितलं पुढं काय होणार आहे. तर ला निना हा जो कन्सेप्ट आहे तो असा आहे की प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातलं जे तापमान आहे ते मी आताही दर आठवड्याला लिहितो, काही वेळेला सांगतो, आणि ते तापमान आता कमी होत चाललं आहे. म्हणजे
जवळजवळ 13°C काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी 24°C विषुववृत्तीय भागामध्ये. पेरूजवळ 13°C आहे, इक्वेडोरजवळ साधारणपणे 17°C आहे. ॲज गुड ॲज ला निना, म्हणजे तिकडचे हवेचे दाब वाढलेले आहेत, इकडचे वारे तिकडे जाऊ शकणार नाहीत, आपल्याला पाऊस चांगला मिळणार आहे. कारण सर्व हिंदी महासागरावरचे वारे त्या दिशेला वाहतात. जेव्हा तिकडचं तापमान वाढतं, हवेचे दाब तिकडं कमी होतात, त्यावेळेला सर्व वारे त्या दिशेने वाहतात. ही आता परिस्थिती बदललेली आहे. ऑगस्ट सप्टेंबरबद्दल देखील मला विचारत आहेत की तुम्ही खरं सांगा, चांगला पाऊस होईल का? त्यामुळं लहान येण्याच्या परिणामामुळं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये देखील यावर्षी चांगला पाऊस होईल आणि ते चिंता करण्याची गरज नाही. मात्र काही ठिकाणी अशी परिस्थिती झाली आता की सोलापूरसारख्या ठिकाणी जिथं आम्ही सांगतोय 140% सरासरीचा पाऊस झाला आहे, अर्ध्या सोलापूरमध्ये पाऊस कमी आहे. म्हणजे सोलापूर जिल्हा हा मोठा विषय आहे आणि त्यातला अर्ध्या भागामध्ये पाऊस कमी आहे. असे बऱ्याच जिल्ह्यांमधली परिस्थिती आहे. नाशिकची पण तीच परिस्थिती आहे. सटाण्यावरचे शेतकरी म्हणतात आमच्याकडे पाऊस फार कमी आहे, कधी येईल. आमच्या मालेगावचे लोक म्हणतात कधी येईल आमच्याकडे पाऊस. सारखे फोन मला येत असतात. मी त्यांना पण साहेब तुम्ही हे सांगताय म्हणजे एका अर्थाने त्याचा दुसरा दृष्टिकोन असा आहे की लोक विचारायला उत्सुक झाले आहेत आणि लोक खुलेपणाने विचारतायत. फक्त थोडं मी तुम्हाला थांबवतो आणि खरं तर GK एनर्जीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आज आपल्यासोबत आहेत गोपाळ काबरा, जे फाउंडर आणि MD आहेत GK एनर्जीज मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे, आणि मेहुल शहा साहेब जे डायरेक्टर आहेत GK एनर्जीज मार्केटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे. मुळात सौर पंपाच्या विषयातला त्यांचा हातखंडा आहे, त्यांचा व्यवसाय आहे. कारण शेवटी काय आहे की शेतकऱ्याला हवामान मिळाल्यानंतर ऊन वारा पाऊस सगळ्याचीच गरज तेवढ्याच प्रमाणात लागते. तर त्यासाठी काय करायचं या अनुषंगाने आपण त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. पण मूळ PM कुसुम सौर कृषी पंप योजना ही कशा पद्धतीची आहे, काय त्याचं स्वरूप आहे? धन्यवाद. PM सौर कृषी पंप योजना ही अशी स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातलं जर म्हणायला आलं तर 90 ते 95% अनुदान आहे. आणि हे सौर पंप त्यांना त्यांच्या रिमोट लोकेशनला ज्यांचं जिथं शेत आहे तिथं जाऊन बसवण्यात येतो. त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना पाण्याची आपूर्ती होते आणि याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर विजेचं कनेक्शन लागत नाही आहे. आणि हे एक सक्सेसफुल इम्प्लिमेंट झालेलं एक प्रोजेक्ट आहे. जर आपण याच्यामध्ये थोडं मागे गेलो तर महाराष्ट्र सरकारने अटल सौर कृषी पंप योजना आधी चालू केली. त्याच्यामध्ये एक सक्सेस आलं. त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना कळालं की अच्छा सौर पंपापासनं ते त्यांची शेती करू शकतात, त्यांना विजेची गरज नाही आहे. त्यांच्याकडे पाण्याचा स्रोत अवेलेबल आहे पण वीज नसल्यामुळे ते पिकं घेऊ शकत नाही आहे. तर सौर पंप टाईमली टेस्टेड झालं, लोकांना कळालं. मग PM कुसुम स्कीम आली, फेज 1 आलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 2800 पंप लागले. आणि त्याच्यानंतर PM कुसुम 2 फेज आलं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट 1,00,000+ पंप लागलेत. आता PM कुसुम 3 ज्याच्यामध्ये 2,80,000 पंप सध्या अप्रूव्ह झालेले आहेत, ते वाढतील माझे मते. आणि अप्लिकेशनची जर मी बघितलं 11,00,000+ जास्त अप्लिकेशन तिथं आहे. हा पंप एवढा वापरात येतो आहे कारण शेतकरी स्वाभिमानी आहे आणि स्वावलंबी पण झालेला आहे. कारण त्याला माहिती आहे की त्याच्या शेतामध्ये पाणी आहे, त्याच्याकडे विहीर आहे किंवा त्याच्याकडे धरणाकडचं जवळपासनं पाणी घेऊ शकतो येतो. पण वीज नसल्यामुळे त्याला आधी काही सोल्युशन नव्हतं. सोलार पंप सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंत पाणी देतो आणि जेव्हा निसर्गाकडनं पाणी येतो पावसाळ्यात त्यावेळेस पाण्याची गरज नसते आणि उरलेले जेवढे दिवस आहेत 300+ तो देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे अजून एक गोष्ट घडली, कारण आम्ही 7-8 वर्षापासून पंप करतो आहे. जो शेतकरी एक पीक किंवा थांबत होता तो आता 2-3 पीक कॅश क्रॉपवर पण त्यांनी थोडं चालू केलं आहे. तर शेतकरीचं जीवनमान उंचवतो आहे. आणि स्पेसिफिकली महाराष्ट्राचं म्हटलं तर महाराष्ट्र एकमेव असा स्टेट आहे जो 95% सबसिडाईज करतो आहे, वेअरएज अदर स्टेट इज जस्ट 60%. पण म्हणजे याचा फायदा हा शेतकरी पूर्णपणे उचलताना दिसत आहेत कारण वाढलेली संख्या 100% म्हणजे 100% एकदम सत्य आहे. शेतकरींना याचे फायदे कळालेले आहे आणि शेतकरी बांधव कसा जागरूक असतो, एकदा त्याला फायदा कळाला तर मग तो व्यवस्थित त्याचा उपयोग करून घेतो. आणि मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले आहे, कॅश क्रॉप घेत आहेत लोक, 45 दिवस 60 दिवसाचे छोटे मोठे क्रॉप होतात ते घेतात. ओव्हरऑल इट्स गोईंग गुड. मेहुलजी तुम्हाला प्रश्न आहे, एखादा पंप किंवा यंत्रणा म्हटली की त्याचं देखभाल असते,
मग त्यासाठीचा कशा पद्धतीने केली जाते, त्याच्यासाठीचा खर्च काय किंवा त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असू शकतं? पी एम कुसुम योजनामध्ये देखभाल दुरुस्ती आम्ही 5 इयर्स फ्री असते. म्हणजे शासनाच्या ह्याच्यातच 5 इयर्ससाठी देखभाल दुरुस्ती त्यात ऑलरेडी घेतलेली आहे. आणि बाकी ॲज सच मेंटेनन्स म्हटला तर फक्त पॅनल स्वच्छ करणे एवढाच मेंटेनन्स आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही 5 इयर्सचा इन्शुरन्स पण त्यांना देतो. म्हणजे हे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा हेल्थस्टॉर्म म्हणा, ह्याच्यामुळे कशामुळे पॅनल फुटले तर त्याला काही झालं तर इट इज ऑल कवर्ड अंडर, म्हणजे इन्शुरन्समध्ये सगळं कवर्ड केलेलं आहे. बाकी आणि सर्व्हिस सेंटर्स आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तर तिथे काही प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व होतो. आम्ही जे कंट्रोलर डेव्हलप केलेलं आहे ते कंट्रोलर स्मार्ट कंट्रोलर आहे, तर 2 वे कम्युनिकेशन कंट्रोलर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची कंप्लेंट आम्हाला आली तर आम्ही ऑफिसला बसूनच ते अवघ्या 15 मिनटात आम्ही ते सॉल्व करून देऊ शकतो. अशी टेक्नॉलॉजी आम्ही ऑलरेडी यूज करत आहोत. पण इतर पंपांसारखंच त्याची खोली किंवा लांबी कशा पद्धतीने पूर्ण तसेच कार्यरत असते? हां, सोलार पंपचे मापदंड MNREनी ठरवलेले आहेत. तर 3 HP ते 10 HP, म्हणजे सध्या महाराष्ट्रात 3 ते 7.5 HP यूज केलं जातो आहे. आणि तो 30 मीटरपासून 100 मीटरपर्यंत ॲज पर द म्हणजे डेप्थप्रमाणे आणि त्यांना पाणी किती पुढे घेऊन जायचं आहे याप्रमाणे टेक्निकल कॅल्क्युलेशन्स असतात त्यांचे. सर, गोपाळ सर, तुम्हाला विचारायचं आहे की मुळात तुम्ही म्हणाल रिस्पॉन्स खूप आहे या योजनेला. बरोबर. शेतकऱ्यांनी एखादी ही मागणी केल्यानंतर त्यांना किती कालावधीत हे सगळं रजिस्ट्रेशन होतं, प्रोसेस कधीपर्यंत होते आणि कधी मिळतं? रजिस्ट्रेशनचं जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, ऑनलाईन पोर्टलवर शेतकऱ्यांना अप्लिकेशन करायचं आहे. अप्लिकेशन केल्यानंतर बेसिक डॉक्युमेंट स्क्रुटनी आहे. ते स्क्रुटनी झाल्यानंतर तो वेटिंग लिस्टला असतो. टाईम स्टॅम्प आहे त्याच्यामध्ये, पहिले आव पहिले पाव, फर्स्ट कम फर्स्ट राऊंड. आणि एकदा शेतकऱ्यांनी पैसे भरले, त्याचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे 5 ते 10%, त्याच्यानंतर PM कुसुम 3मध्ये 120 दिवसामध्ये पंप लावून देणं बंधनकारक आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये 120 दिवसामध्ये पंप लागतो, सर्वे अप्रूव्ह झाल्यानंतर. कारण त्याच्यामध्ये सर्वे अप्रूव्हल हा शासकीय अधिकाऱ्यांच्या तर्फे असतो. म्हणजे मी जरी अप्लाय केलं, डॉक्युमेंट स्क्रुटनी जरी झाली, तर एकदा त्या साईटवर येऊन व्हेरीफाय केले जातं की ती साईट आहे का, आणि अप्रूव्ह झाल्यानंतर 120 दिवसामध्ये आम्ही लावून देतो त्यांना. किती पंपांसाठी शेतकरी अप्लाय करू शकतो, असं काही बंधन आहे का? हो, सध्याच्या परिस्थितीमध्ये 1 पंप 1 माणूस 1 आधार, किंवा आपण त्याला 1 आधार 1 पंप 1 माणूस. कारण महाराष्ट्रामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या, जसं ऑलरेडी आता चर्चासत्रामध्ये तुम्ही ऐकत होता, एवढी जास्त आहे. तर सगळ्यांना सर्व करता यावं, कोणी त्याचा डबल बेनिफिट घेऊ नये, हे शासनाचा एक अलिखित नियम असतो आणि तो योग्यही आहे. कारण सगळ्या बांधवांना त्याचा फायदा पोहोचायला पाहिजे, म्हणून एक शेतकरीला 1च पंप आहे. नक्कीच. साहेब, जसं हे म्हणाल की सगळ्या बांधवांपर्यंत हा फायदा पोहोचला पाहिजे. एकीकडे शासन प्रयत्न करताना दिसतं आहे, नागरिक थोडेसे जागरूक झालेले आहेत किंवा यांच्यासारखे उद्योजक आहेत जे या क्षेत्रामध्ये येऊन यासाठी प्रयत्न करतात की आपण चांगल्या पद्धतीने निसर्गाचा, स्रोताचा वापर केला पाहिजे. पण मुळात निसर्गाचं आपण निर्माण काही करू शकत नाही, पण संवर्धन कशा पद्धतीने करावं जेणेकरून या सगळ्या हवामान जे काही त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते थांबतील? मी प्रथम सुरुवातीलाच हे बोलणार होतो की G24 तासनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचे मी धन्यवाद मानतो. कारण ही माझी दुसरी वेळ आहे. मी कोल्हापूरच्याही शेतकरी परिषदेला होतो G24 तासच्या, आणि आजच्या या परिषदेला देखील यांच्या विनंतीनं मी आलो. मला फार आनंद झाला, कारण शेतीवरती काम करणारी G24 तास आणि त्यांचे कार्यक्रम हे आगळे वेगळे कार्यक्रम असतात याची मला पूर्ण जाणीव झालेली आहे. धन्यवाद. कारण आम्ही मुळात माध्यम आहोत. हीच वेळ असते आम्हालाही लोकांपुढे शेतीच्या किंवा निसर्गाच्या दृष्टीने आपली मतं मांडता येतील किंवा तुमची जी मतं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवत आहे. बरोबर आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी आणि शेती करणाऱ्यांसाठी जी तळमळ आहे G24 तासची ती खूप वेगळी आहे, हे मी जाणलेलं आहे आत्तापर्यंत. आम्ही त्यांचे खरोखर ऋणी आहोत. मी पण शेतकरी आहे. आता पंपाबद्दल माझे काही प्रश्न आहेत यांच्या, निश्चित विचारू शकता. माझ्याकडे ऑलरेडी 7 एकर जमीन आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की यात काय बॅटरी वगैरे असते का?
काय म्हटलं सर? बॅटरी असते का? बॅटरी नाही सर, बॅटरी का नसते, कारण हे सध्याचा जो डिझाईन सिस्टम आहे तो कॉस्ट इफेक्टिव्ह बनवण्यासाठी आणि लो मेंटेनन्ससाठी बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये बॅटरी नसते. सोलार पॅनल सूर्यप्रकाशाने त्याच्यामध्ये वीज निर्मिती होते. VFD ड्राईव्हच्या द्वारा डायरेक्टली DC मोटर रन केली जाते. महाराष्ट्रात सगळीकडे DC मोटर आहे. दुसरा प्रश्न माझा आहे की हे पंप चोरीला गेल्याची किती उदाहरणं तुमच्याकडे आलेली आहेत आतापर्यंत? चोरी हा प्रकार कसा आहे की इनिशियल टाईमला खूप जास्त होत होता, पण जेव्हा कोणतीही वस्तू सामुदायिक म्हणजे सगळीकडे पसरत जाते आणि भरपूर प्रमाणात अवेलेबल होते तर चोरी होणं कमी होतं. अजून एक सांगतो, जर सध्याचे पंप चोरीला गेले तर त्याच्यामध्ये जसं मेहुलनी आता सांगितलं होतं की आम्ही स्मार्ट कंट्रोलर बनवलं, तर त्याच्यामध्ये GPS ट्रॅकिंग आहे. म्हणजे आज जो पंप आम्ही बसवला आहे तो महाराष्ट्रामध्ये 2 स्टेट नोडल एजन्सी आहे, महाऊर्जा आणि महावितरण. पंप चालू केल्यानंतर त्यांना कळतं की पंप इथं बसला आहे. आणि सिमिलरली तो डाटा सिंक MNREला केलेला आहे, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीला, जे PM ऑफिसमधनं डायरेक्ट मॉनिटरिंग होतं. तर जर कोणी चोरी केलं तर आयडेंटिफाय करू शकतो तो पंप कुठे आहे. आणि चोरी आता भरपूर प्रमाणात कमी झालेली, आधी व्हायची. छान आहे, कारण मी सुद्धा 2 माझ्याकडे बोर आहेत. त्या बोरला आत्तापर्यंत मोटर बाकीच्या बसवल्यात मोटर, ते इलेक्ट्रिक आहेत, पण यांची मोटर बसवायची म्हणून मी थांबलो. आणि त्यातले हे 2 प्रश्न माझ्या मनात यायचे की कोणी चोरून नेली तर काय. आम्ही राहायचो पुण्यामध्ये, शेती राहायची सातारला, तिथलं चोरीला गेली म्हणून कंप्लेंट द्यायला पोलीस कंप्लेंटला जावं लागणार. असल्या काही घटना जर घडत असतील तर मग हे जास्त काम दुसरंच लागायचं, असं मला मनात यायचे विचार. स्पष्टच मांडले. मी एक शेतकरी कुटुंबातला आहे, स्वतः शेती करतो मी. माझी शेती सातारला आहे आणि 6 एकर जमीन आहे. आता पुढचा प्रश्न आपण सांगितल्याप्रमाणे आपण घेऊ. याच्यावरती उपाययोजना काय आहे? याचात फक्त एक बोलायचं, चोरी झाल्यानंतरही तुम्हाला FIR करणं कंपल्सरी आहे. FIR आल्यानंतरच इन्शुरन्सकडनं रिप्लेसमेंट मिळेल, एवढं मात्र नक्की आहे. प्रशांतजींनी आता पुढचा मला विषय सांगितला आहे की आता याच्यावर उपाययोजना काय आहेत, म्हणजे जगभर अशा काही प्लॅनिंग काय चाललं आहे. माझ्या दृष्टीनं मला याच्यावरती खूप उपाययोजना मला सांगता येतील. काही मर्यादित तरी नक्की सांगा. जी, काही मर्यादित तरी नक्की सांगा. हो, त्याचं कारण असं की आपल्या संपूर्ण जगामध्ये जे प्लॅनिंग चाललेलं आहे ते सोलार एनर्जी आणि सोलार एनर्जीचा वापर, त्यानंतर विंडमिलचा वापर, विंडमिल जास्तीत जास्त करणं आणि वीज जास्तीत जास्त निर्मिती त्याच्यावर करणं, हे कोळशावरती वीज होणं हे कमी प्रमाण करणं, हे सगळ्यात महत्त्वाच्या बाबी आहेत. याशिवाय जर आपल्याला झाडं लागवड जी करायची आहे, मी स्वतः पुण्या कॉलेजच्या फार्मचा 500 एकरचा प्रमुख होतो, 10 वर्ष राहिलो आहे. गणेशकेन बॉटॅनिकल गार्डन पुण्यातले त्याचा डायरेक्टर मी काही वर्ष राहिलो आहे. राहुरीच्या फार्मचा देखील डायरेक्टर मी होतो. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी झाडं लावायचा मी जो प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये लागवड झाल्यानंतर टँकरनी पाणी देऊन देखील ती झाडं नंतर उन्हाळ्यात जगली नाहीत. ही जी परिस्थिती निर्माण होते ती आपल्याला याच्यामध्ये जे डोंगर एरियामध्ये जंगल वाढवायचं असेल तर बिया गोळा करायला पाहिजेत. त्यात उत्तम झाड आहे ते म्हणजे आपलं लिंबाची झाडं. लिंबाच्या झाडाच्या बिया गोळा करून त्यांना जर का माती शेणखत थोडंसं लावून गोळ्या तयार केल्या आणि त्या गोळ्या जर टाकल्या आपण सगळीकडं डोंगरांच्या भागामध्ये तर त्या निश्चित जगतील. सुबाबूळ दुसरं झाड आहे, सुबाबूळ येत नाही कसं काय, सुबाबूळ टाकू त्याच्या बिया आपण तशा तयार करा. मी आता आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या चमूबरोबर काम करतो आहे. आताही मी 3 ते 4 त्याच कार्यक्रमात होतो. तर आंतरराष्ट्रीय ठिकाणी असंच चाललं आहे. बिया ज्या आहेत त्या गोळा करतायत, त्याला माती आणि शेणखत लावतायत बाजूनं आणि त्या बिया पाऊस येण्याच्या आधी जशा पाहिजेत तशा टाकल्या जात आहेत किंवा आत मातीत टाकून दिल्या जात आहेत. ती झाडं जगत आहेत. आणि ज्या झाडांना पाणी कमी लागतं, ज्या झाडं ही ड्राऊटला म्हणजे दुष्काळाला सामना करू शकतात, अशा झाडांची निवड करून आपल्याला ही ग्रीनरी वाढवावी लागेल. इवन पुण्याच्या आसपास ज्या टेकड्या आहेत तिथं काही ग्रुप्स मला भेटले, ते पण प्रयत्न करत आहेत. पण आता हे सगळ्यांना हा संदेश दिला पाहिजे की बिया गोळा करा, त्याला माती आणि शेणखत लावा आणि त्याची लागवड करा संपूर्ण बोडक्या डोंगरांवरती इकडं तिकडं. याशिवाय आणखी एक मला फार मोठं महत्त्वाचं सजेशन करायचं आहे. मी पाण्याचं संबंधित आहे, मी हवामान तज्ज्ञ आहे. एवढं पाणी आहे आपल्याकडं महाराष्ट्राकडं, संपूर्ण सह्याद्री पर्वतावर एवढं पाऊस पडतो आहे, सगळं पाणी वाहून जात आहे. आता आम्ही विंडमिल बसवण्यासाठी डोंगरावरती विंडमिल बसवलेले आहेत, त्यांना रस्ता आहे. मग तिथं आपण काही तलाव करण्याची गरज आहे.
मी अमेरिकेमध्ये मिशिगनला होतो. लेक सिटी म्हणून, लेक स्टेट म्हणून त्याला ओळखलं जातं. मोठे मोठे तलाव आहेत आणि एवढे तलाव मोठे आहेत की पाणी भरपूर मुबलक. ती परिस्थिती आमची देखील होऊ शकते, पण आमची इच्छाशक्ती तशी पाहिजे. ती इच्छाशक्ती अशी पाहिजे की जिथं जिथं आपल्याला हे तलाव बांधता येतील तिथं तिथं वरती डोंगरावरच तलाव बांधणे, पाणी साठवणे, खाली पॉलिथिनचा पेपर टाकणे, पाणी जिरणार नाही तिथं म्हणून. जाड पॉलिथिन टाकलं तर पाणी साचू शकेल. जे पक्षी असतील त्यांना पाणी प्यायला होईल, जी जंगलातली असतील प्राणी त्यांना पाणी प्यायला होईल. आणि शिवाय ते पाणी जर मोठे तलाव असतील, करणं शक्य आहे, मी पण डोंगरावरती फिरलेलो आहे, तर मोठे तलाव असतील तर जेव्हा पाणी इकडं कमी पडेल तेव्हा वरनं पाणी खाली सोडता येईल. म्हणजे साबळे साहेब, म्हणजे वनस्पती लावणं आणि असलेल्या पाणी साठवून त्याचं व्यवस्थितरित्या सिंचन करून ते लोकांपर्यंत पोहोचवणं असं म्हणता येईल. अगदी थोडक्यात, कारण आपल्याला तिसरा मुद्दा नद्या जोड प्रकल्प, जो खूप प्रलंबित आहे. प्रकल्पाबद्दल अनेक वेळा बोललं जातं आहे फक्त की नद्या जोड प्रकल्प लवकरच सुरू होणार असं होणार. खरं प्लॅनिंगमध्ये, नियोजनामध्ये देशाच्या, राज्याच्या हे असणं गरजेचं आहे. अन्यथा पुढं भविष्यकाळात हा 2040पर्यंतच जो धोक्याचा कंदील दाखवला आहे जागतिक हवामान संघटनेच्या शास्त्रज्ञांच्या चमूमध्ये, पिण्याचे प्रश्न फार महाभयंकर होणार आहेत. अमेरिकेतल्याच एका राज्यामध्ये पाणी प्यायला देखील आता नाही आहे, अशी परिस्थिती होते. इतकी परिस्थिती पुढं टोकाला जाणार आहे, कारण दुष्काळ हे वारंवार येणार आहेत आणि वारंवार दुष्काळामुळे ही स्थिती येणार आहे. आणि ती आपण आत्ताच आजमवून पाणी साठे वाढवणं गरजेचं आहे आणि ते वाढवणं शक्य आहे. पाऊस आपल्याकडे तसा सह्याद्री पर्वतावरती खूप चांगला पाऊस होतो आहे. निश्चित, म्हणजे याचा विचार हा गांभीर्याने नागरिकांनी आणि सरकारने केला पाहिजे. मेहुलजी, एक शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही उद्योजक आहात, म्हणजे अगदी झी24 तासच्या बाबतीत म्हणायचं झालं तर झी24 तासच्या काही महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत, ठळक बातम्या ज्या आहेत त्या GK एनर्जीनीच सुरू झालेल्या असतात. मुळात तुमची भूमिका काय आहे या सौरपंपाच्या बाबतीत? अगदी थोडक्यात तुमची एक स्वतःची अशी जी उद्योजक म्हणून भूमिका आहे GKची, ती शाला. येस, थँक्यू. थोडंसं प्रश्न तिकडनं. GK एनर्जीची भूमिका एकदम स्पष्ट आहे की आमचं उद्दिष्ट एकदम स्पष्ट आहे की महाराष्ट्रातली कंपनी आहे, आम्ही महाराष्ट्रातले, जरी तो गुजराती असला किंवा मी मारवाडी असेल तरी जन्मजात महाराष्ट्रीयन आहे मी. तर माझा उद्देश आहे की माझं प्रत्येक शेतकरी बांधव जो आज एलिजिबल आहे त्याची ग्रोथ हवी आणि त्याचं ग्रोथ होण्यासाठी, त्याचं उत्पन्न वाढीसाठी, जसं आपण बघितलं की हमी भाव पाहिजे किंवा हे सगळ्या गोष्टी केव्हा येतील, जेव्हा त्याच्याकडे पाणी आहे. पाणीसाठी विजेचं कनेक्शन प्रलंबित आहे, तर सौर पंपासाठी जे अवेलेबिलिटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली सिलेक्ट करा. टेक्नॉलॉजीचा व्यवस्थित वापर, कोणती टेक्नॉलॉजी येते ती सिलेक्शन करताना एकदम व्यवस्थित करा, कारण त्याचाच जर चुकलात तर तुम्हाला ही संधी पुन्हा नाही मिळणार. तर सिलेक्शन शुड बी व्हेरी केअरफुल. नक्कीच, खरं तर आहे खूप महत्त्वाचे विषय आहेत, कारण निसर्गाशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणातलं स्वरूप याचं असतं. वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला जर हा विचार करायचा झाला तर हे फक्त एक उचललेलं आम्ही पाऊल आहे की जेणेकरून लोकांनी या अनुषंगाने, ह्या दृष्टीने विचार तरी करायला शिकलं पाहिजे आणि नुसते विचार नाही तर कृती देखील करायला पाहिजे. जसं सरांना म्हणजे सामान्य म्हणून एक पडलेला प्रश्न, खरं तर ते हवामानशास्त्रज्ञ आहेत, पण त्यासाठीच त्यांच्यातली जी तळमळ आहे प्लॅस्टिकपासून मुक्ती, म्हणून त्यांनी हा बॅटरीचा प्रश्न विचारला. खरं तर मला असं वाटतं की अशा कॉन्क्लेव्हमध्ये ह्याच गोष्टी विचारल्या गेल्याने ती खऱ्या अर्थाने सफल होऊ शकते असं म्हणूयात. तुम्ही तिघही मान्यवर इथे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.